मिरजेत पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा सांगली जिल्हावासियांच्या वतीनं अभूतपूर्व भव्य सत्कार. खाडे कुटुंबाच्या संघर्षमय जीवनाला उजाळा देताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. उद्योग क्षेत्रातील भरीव आणि अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक अशोक खाडे यांना केंद्र शासनाच्या वतीनं पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सर्वोच्च सन्मानामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ अभूतपूर्व उत्साहात आणि अत्यंत भावूक वातावरणात संपन्न झाला. पद्मश्री डॉक्टर अशोक खाडे यांचा जीवनप्रवाह जिद्द, अथांग परिश्रम आणि आत्मविश्वासाचा एक प्रेरणादायी आदर्श आहे, असा सूर या सोहळ्यात उमटला. या ऐतिहासिक सत्कार समारंभाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, खाडे कुटुंबाच्या मातोश्री तानुबाई दगडू खाडे, माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुहास बाबर, भाजप नेते मकरंदभाऊ देशपांडे, नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह सांगली जिल्ह्यातील उद्योजक, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या उद्योग क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करताना त्यांनी आपल्या खास आणि प्रसिद्ध कविता शैलीत आबांचे कौतुक केले. त्यांच्या संघर्षाला दाद देत हा सन्मान संपूर्ण समाजाचा गौरव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय दत्ता खाडे, अशोक आबा खाडे, आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आपल्या मातोश्री तानुबाई खाडे यांच्यावरील अपार प्रेम आणि खाडे कुटुंबाची एकत्र कुटुंब पद्धती हेच त्यांच्या जीवनातील अभूतपूर्व यशाचे मुख्य रहस्य आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. या सोहळ्यातील सर्वात भावूक क्षण तेव्हा आला जेव्हा माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे भाषणासाठी उभे राहिले. आपले बंधू अशोकभाऊ खाडे यांनी संपूर्ण खाडे कुटुंबांनी भूतकाळात भोगलेल्या तीव्र यातना आणि संघर्षमय जीवनाला उजाळा देताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एका सामान्य कुटुंबातून येऊन पद्मश्रीपर्यंत मारलेली ही झेप प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही वस्तिकात तासगाव वस्तिकात स्वामी राम भारत विद्यामध्ये तासगावात आम्ही वस्तिकात राहत होतो. आम्ही दोघंही वस्तिकात होतो. आबा 11 होते त्यावेळी मी 9वीला होतो. 72चा दुष्काळ पडला. घरून 2 भाकऱ्या आणि थोडासा खाडा यायची पण घरची ऐकत नव्हती, पण शिकायचं होतं. दुष्काळामध्ये सकाळी चपाती मिळायची, संध्याकाळी चपाती मिळायची, खातं पितं वय होतं, पण तरीही ते टिकायचं आहे. पण माझा स्वभाव अजूनही मी कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली, कार्यक्रम म्हणतात भावना काय तर खायला ना, भाऊ चिडले, भाऊला भूक लागली, भाऊ चिडतात. तो स्वभाव तिथं होता. सकाळी चपाती खाली, संध्याकाळी पण टिकायचं म्हणजे अवघड आहे. चपाती मिळत नव्हती. मग जो स्वयंपाक करण्याची ज्याची पाळी असायची, तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, जे त्याच्यावर तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती शिस्कू खायचा. हे माहित होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, तरी सुद्धा ती भूक भागवण्यासाठी चपाती खायची. मग हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेले आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतोय, असा करतोय, असा करतोय. आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदायातले माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच, लहानपणापासून ते असायचे. आम्ही आता सोडून जॉईन झालो. आणि त्यावेळेला आबांना कंप्लेंट केल्यानंतर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लाभाची ती माहीत टाकायची की तो का. आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना, ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं. आबा 2 पितळ्या वरण प्यायचे आणि ती पोट माझी बघायची. आणि मी पण निर्लज्ज त्यासारखा खायचा. काय त्यावेळी काय आपल्याला काय वाटत नव्हतं. म्हणजे हे आमदारकी करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं एक सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि आज तुमच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध आहोत. आज मोठा पुरस्कार मिळाला. मी कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना आजोबा आमदार, ना कोण आमच्या घरात आमदार, कोण काय खासदार, कोण काय मंत्री, कोण नव्हतं आमचं. पण आज इथं येऊन पण आम्ही 2 वेळा मंत्री झालो, एकदा पालकमंत्री झालो, 5 वेळा आमदार झालो. हे पण सगळे तुमच्या आशीर्वाद मिळाले, दादा सारख्यांच्या नेत्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले.
आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली. आज ह्या माध्यमातून आबाने जी काय सेवा केली, म्हणजे माझी माई सांगायची की बाबा आता तुम्ही थोडंसं मोठं झालात, तुमच्याकडे 4 पैसे आलेत, तुमचं सगळं भागले, आता व्यवस्थित आहे, एक भाकरी तुमची आता चालू झालेली आहे. मग अशी मुखरीने सांगितलं त्यातली अर्धी भाकरी ही गरिबाची आहे, अर्धी भाकरी तुमची आहे, त्या अर्ध्या भाकरी तुमचा हक्क नाही आहे आणि ती वाटायसाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. त्या माध्यमातून खाडे कुटुंब सगळं हे काम करते, म्हणून ही पद्मश्री मिळाली. मला वाटते फार बरं वाटते हे, कारण आपल्या प्रत्येक माहेरामध्ये ज्या वेळेला आपली माहेरवासी येते ना आणि तिला काय लुगडं चोळी मिळते, तसा हा प्रकार आहे माझ्यासाठी. कारण माझ्या ह्या जिल्ह्यावरती खूप प्रेम आहे, त्यामुळे माझ्या हातून काहीतरी चांगलं व्हावं आणि माझ्या ह्या सर्व जिल्ह्यासाठी काहीतरी एक निर्माण व्हावं अशी एक इच्छा माझ्या मनामध्ये आज मात्र अगदी घर करून राहिली. घरच्या लोकांच्या हस्ते आज सत्कार झालेला आहे, काय वाटतं? घरच्या लोकांच्या हस्ते झाला असेल तर त्यांचे उपकार आमच्या बरोबर जास्त आहेत आणि आमच्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढली. त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटीला पायी होण्याचा प्रयत्न आम्ही करू, एवढं मला निश्चित वाटतं. या पद्मश्री पुरस्कार आणि आईंच्या सोबत असं सत्कार घेण्याचं भाग्य निश्चित आणि एक नवीन उद्योग जिल्ह्यासाठी आणायची आजची घोषणा, कसं बघता एकूण या सगळ्या प्रवासासाठी? हे माझी आई जिवंत आहे तोपर्यंतच माझ्याकडून केलं जावं आणि व्हावं, आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.